Very good morning, dear students. So I again welcome you in today's session. Today's session is on our most principal subject, that is on-job training. आपल्याला एक स्पेसिफिक सब्जेक्ट आहे ऑन जॉब ट्रेनिंग, तो सगळ्यांना कंपल्सरी आहे. सो ऑन जॉब ट्रेनिंग या पेपरचं कशा पद्धतीनं प्रिपरेशन करायचं आहे या संदर्भात आपण जनरल गायडन्स या ठिकाणी या सेशनमध्ये देणार आहोत. सो सगळ्यात पहिला आपण काय करू, त्याचा सिलेबस जो आताच मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला ग्रुपवरती शेअर केलेला आहे, तर तो बघा. म्हणजे तो बघितला असालच तुम्ही. मी स्क्रीन शेअर करतोय जेणेकरून तुम्हाला स्क्रीन दिसेल. एक मिनिट. आय थिंक तुम्हाला स्क्रीन दिसते, आवाज येतोय? हा दिसते ना? हा सिलेबस दिसतोय ना? हे मयुरी मांडे, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? असं मध्ये कोणतरी येत राहतं असं. सो ऑन जॉब ट्रेनिंगचा सिलेबस मी काही वेळापूर्वीच तुम्हाला शेअर केलेला आहे. तर सिलेबस पहिला बघू आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातल्या काही क्वेरीज किंवा कशा पद्धतीने हा ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे याच्यावरती आपण चर्चा करूया. यासाठी मी सांगतो की सगळ्यांनी 11:30चं टायमिंग आहे, तर 11:30च्या आत जॉईन होणं गरजेचं आहे. आधीमध्ये डिस्टर्ब होत राहतात. रेकॉर्डिंग आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना द्यायचं त्यांना सुद्धा प्रॉब्लेम येतो. सो जो आत्ताचा सिलेबस आहे 23-24 नुसार तुम्हाला सेमिस्टर 2 मध्ये, सेमिस्टर 2 मध्ये ऑन जॉब ट्रेनिंग हा स्पेसिफिक सब्जेक्ट आहे, ज्याला आपण OTG असंही म्हणतो. सो याच्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपेअर करायचा आहे. So guidelines for internships. नेक्स्ट लेक्चर पासून हे रेकॉर्डिंगच ऐकायचं जे लेट कमर येत आहेत त्यांनी, जेणेकरून हे चालू असताना काही डिस्टर्बन्सेस येणार नाही. सो पहिली गाइडलाइन बघा, ऑन द जॉब ट्रेनिंग is to be completed by student. म्हणजे जे सेमिस्टर 2 चे जे विद्यार्थी सगळ्यांनी ते कंप्लीट करायचे at any commercial organization, NGO. कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही हा ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोजेक्ट करू शकता. फॉर दिस पर्पज ऑर्गनायझेशन मे इन्क्लूड ऑफिस ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस असू शकतं, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटचं ऑफिस असू शकतं, कंपनी सेक्रेटरीचं ऑफिस असू शकतं, मॅनेजमेंट कन्सल्टंट, गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन यांचं असू शकते ऑर्गनायझेशन, कोऑपरेटिव्ह सोसायटी असू शकते, बँक्स असू शकतात, लोकल अथॉरिटीज असू शकते, बँक्स असू शकते, लोकल अथॉरिटीज असू शकतात, एक्सेट्रा. म्हणजे एनी ऑर्गनायझेशन तुम्ही तुमच्या या प्रोजेक्टसाठी तुम्ही चॉईस करू शकता. This is list for reference only, not exhaustive. Other similar organization can be considered for the OTG. That means अशा टाइपच्या सर्व ऑर्गनायझेशन तुम्ही OTG साठी, ऑन जॉब ट्रेनिंग साठी कन्सिडर करू शकता. ऑन जॉब ट्रेनिंग is to be completed by student under the guidance of mentor from the college as well as industry or organization mentor, where he or she is going to be internship or articleship, apprenticeship. सो या ठिकाणी सगळ्यात पहिला तर तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून एक गाईड मिळतो, प्रोजेक्ट गाईड म्हणून आपण, किंवा त्याला मेंटर असं सुद्धा म्हणतात.
त्याचबरोबर तुम्ही जिथं काम करणाऱ्या ओटीजी जी ऑर्गनायझेशन आहे तिथेही तुमचा कोणतरी मॅनेजर असतो किंवा मेंटर असतो ज्याच्या अंडर तुम्ही हे ओटीजी किंवा ऑन जॉब ट्रेनिंग कम्प्लीट करत असता. सो हे दोन्ही व्यक्तींच्या गायडन्स मध्ये तुम्ही तुमचा ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोजेक्ट करायचा आहे. ऑन जॉब रिपोर्ट इज टू बी प्रिपेअर्ड विच शॅल बी बेस्ड ऑन द फील्ड वर्क. जे तुम्ही त्या ऑर्गनायझेशन मध्ये जाऊन फील्ड वर्क केले त्याच्यावरती तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंगचा रिपोर्ट प्रिपेअर करायचा आहे. अँड कॉपी ऑफ इट हॅज टू बी सबमिटेड टू द कॉलेज युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट बिफोर कमेन्समेंट ऑफ सेमिस्टर एंड एक्झाम. म्हणजे ही एक्झाम होण्यापूर्वी तुम्ही हे ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करणं क्रमप्राप्त आहे. ऍक्च्युली सिलेबस सेमिस्टर 2 चा आपण दिला, सेमिस्टर 1 च्या वेळेलाच दिल्यानंतर हा सब्जेक्ट आहे हे या ठिकाणी बाय डिफॉल्ट आहे. त्याचबरोबर याच्या संदर्भात तुम्हाला आणखी याच्यापूर्वी पण एक वेळ मी हा सब्जेक्टच्या संदर्भात एक हाच सिलेबसची कॉपी तुम्हाला शेअर केली होती. Then the on-job training report shall consist of following. बघा मुलं कसं कंटिन्युअसली जॉईन होते. 11:30चा टायमिंग आहे, तुम्ही विसरते. काय काय असायला पाहिजे बघा ऑन जॉब ट्रेनिंग रिपोर्ट मध्ये. शाल कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग. टायटल असलं पाहिजे अ स्टडी ऑफ व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू बी. फॉर एक्झाम्पल अ स्टडी ऑफ वर्किंग कॅपिटल ऑफ डॉट डॉट ऑर्गनायझेशन किंवा वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट विथ रेफरन्स टू डॉट डॉट ऑर्गनायझेशन. त्याचं वर्किंग कॅपिटलचं तुम्ही मॅनेजमेंटचं टायटल अभ्यास करणार असाल तर तिथे वर्किंग कॅपिटल अभ्यास करत असताना एक मिनिट जरा फोन आला. हॅलो. हा नमस्कार सर, सुस्मिता बोलते मी एमकॉम पार्ट 1 विद्यार्थी. मॅडम लेक्चर चालू आहे तुमच्याच वर्गाचा, तुम्ही जॉईन व्हा ना. ग्रुपला आहे की नाही? ग्रुपला आहे सर, पण मी आता यांच्यात आले होते, आमच्या परीक्षा ह्याच्यावर आले होते आता. मी इथं सेशन घ्यायला लागलो, तुम्हाला फोन करून मी सांगू का सेशन झाल्यानंतर. सो सगळ्यात पहिला ऑन जॉब ट्रेनिंगचं तुमचं टायटल असणं गरजेचं आहे. जे तुमचे मेंटर आहेत म्हणजे गाईड असतील त्यांच्या कन्सल्टेशन नुसार तुम्ही हे टायटल घेऊ शकता. आता त्यानंतर त्याच्या अंडर त्या टायटल मध्ये काय काय आलं पाहिजे. नेम ऑफ इंटर्न स्टुडंट्सचं नाव येणार आहे. नेम ऑफ इंटरनल गाईड अँड एक्सटर्नल गाईड. इंटरनल म्हणजे तुमच्या कॉलेजचे गाईड असतात ते, किंवा एक्सटर्नल म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशन मधले गाईड जे आहेत ते मेंटर, त्यांची नावं आली पाहिजे. नेम ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट. तुमच्या कॉलेजचं जे काही नाव असेल ते इथं या ठिकाणी आलं पाहिजे. स्टडी सेंटर. नेम ऑफ द कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट. जर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला असतात तर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट. ऑर्गनायझेशन वेअर इंटर्नशिप इज कंडक्टेड. ऑर्गनायझेशनचं नाव पाहिजे जिथे तुम्ही हे ऑन जॉब ट्रेनिंग. ड्युरेशन इन इंटर्नशिप वॉज कम्प्लिटेड. किती दिवस झाले तुम्ही त्याच्यामध्ये इंटर्नशिप कम्प्लीट करत आहात हे पाहिजे. ओके. सो हे बेसिक तुम्हाला कव्हर पेजेस मध्ये या गोष्टी मेन्शन असणं गरजेचं आहे. त्यानंतर मेन टेक्स्ट ऑफ द रिपोर्ट शुड कन्सिस्ट ऑफ. म्हणजे जे काही तुमचं मेन प्रोजेक्ट रिपोर्ट येणार आहे त्याच्यामध्ये या गोष्टी असणं गरजेचं आहे. पहिलं प्रोफाईल ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे जी तुम्ही ऑर्गनायझेशन चॉईस केलेली आहे तिचा A to Z म्हणजे तिच्या स्थापनेपासून आतापर्यंतची प्रोग्रेस या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. या संदर्भात मी तुम्हाला काही इमेजेस देणार आहे किंवा कशा पद्धतीने हे रिपोर्ट करायचे हे सुद्धा यानंतर मी सांगणार आहे. पण हे बिफोर त्याला जाण्यापूर्वी आपण सिलेबस मध्ये नेमकं काय काय आहे हे बघत आहोत. प्रोफाईल ऑफ द ऑर्गनायझेशन म्हणजे ऑर्गनायझेशनची A to Z माहिती तुम्हाला या हेड अंडर घ्यावे लागणार. डिटेल्स ऑफ वर्क डन ड्युरिंग द इंटर्नशिप. तुम्ही त्या इंटर्नशिप मध्ये काय काय केलं हे याच्यामध्ये डिटेल्स आपल्याला आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिजिट करत असाल, तिथे काहीतरी डेटा कलेक्शन करत असाल, कुणाचा तरी इंटरव्ह्यू घेऊन किंवा ऑब्झर्वेशन थ्रू कोणता तुम्ही डेटा कलेक्ट केला, दॅट इज कॉल्ड प्रायमरी डेटा.
ऑर्गनायझेशनच्या वेबसाईट वरती किंवा त्याच्या पब्लिश्ड डॉक्युमेंट्स वरून काही डेटा कलेक्ट करत असाल तर तो काय सेकंडरी डेटा आहे. सो हे तुम्ही वर्क डन मध्ये घेणं अपेक्षित आहे. की लर्निंग्स टेकअवेज स्किल अक्वायर्ड ड्युरिंग द इंटर्नशिप. म्हणजे इंटर्नशिप करत असताना तुम्हाला काय काय लर्निंग मिळालं किंवा काय तुम्ही त्यातून टेकअवेज घेतला किंवा काही स्किल्स तुम्हाला अक्वायर्ड झाले का हे या ठिकाणी मेन्शन करायचं आहे या प्रोफाईल मध्ये मेन रिपोर्ट मध्ये. देन रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल ड्युरिंग द इंटर्नशिप. तुम्ही इंटर्नशिप करत असताना तुमच्यावरती कोणती जबाबदारी दिली गेली होती का ऑर्गनायझेशन मध्ये, तर ती जबाबदारी तुम्ही पूर्ण केली आहे का, या सगळ्या गोष्टी सुद्धा इकडे मेन्शन होणं अपेक्षित आहे. प्रॉब्लेम फेस ड्युरिंग द इंटर्नशिप. तुम्ही इंटर्नशिप करत असताना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले का ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचे आहेत. एनी सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन सोल्युशन प्रोव्हाइडेड टू द ऑर्गनायझेशन ड्युरिंग द इंटर्नशिप. तुम्ही इंटर्नशिप मध्ये करत असताना तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनला काही सिग्निफिकंट फीडबॅक दिलेला आहे का. सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काही महत्वाची माहिती तुम्ही त्याच्या तुमच्या स्टडीतून तुम्ही त्यांना दिलेली आहे का. दॅट इज ऑल्सो मस्ट बी मेन्शन इन द युअर प्रोजेक्ट. अँड कन्क्लुजन. कन्क्लुजन मीन्स व्हॉट. हा जो ऑन जॉब ट्रेनिंग आहे हे करून तुम्हाला आउटपुट काय मिळालं, रिझल्ट काय मिळाला किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनला त्याचा काय फायदा झाला, तुम्हाला स्वतःला काय फायदा झाला किंवा जे तुमचे काही मेंबर्स आहेत या ऑन जॉब ट्रेनिंगचा जो काय ज्या ज्या लोकांना फायदा होणार आहे त्यांचे काही बेनिफिट्स किंवा हे कन्क्लुजन मध्ये तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे. अटेंडन्स इट डे वाईज साइन्ड बाय इंडस्ट्री अँड ऑर्गनायझेशन गाईड. आता ह्याच्यामध्ये तुमचा अटेंडन्स सुद्धा मेंटेन करणं क्रमप्राप्त आहे. हे पुढे जाऊन तुम्हाला याच्यामध्ये आहे पुढे अटेंडन्स कसा मेंटेन करायचा किंवा ते तुमचं कॉलेज आणि तुमचं ऑर्गनायझेशन या ठिकाणी तुमचं अटेंडन्स असणं गरजेचं आहे. जसं की इंटर्नशिप किंवा ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे एक प्रकारचं तुम्ही जॉबच करत आहे अशा पद्धतीचं असतो. त्यामुळे त्याची अटेंडन्स सीट डे वाईज तुम्ही मेंटेन करणे स्टुडंट किंवा ऑर्गनायझेशन या दोघांनाही ही फॅक्टरिंग अटेंडन्स मेंटेन करणं आवश्यक आहे. इंटर्नशिप apprenticeship approach shall be consist around 40 to 50 typed pages. म्हणजे 40 ते 50 पेजेस तुमचे यामध्ये असणं अपेक्षित आहे प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये इंटर्नशिपच्या. हे किमान 40 ते 50 पेजेस असणं गरजेचं आहे. काय काय असणार आहे ते आपण बघूया. All recognized PG teachers, also teachers of teaching M.Com course under the Faculty of Commerce and Management are eligible to work as a mentor or guide of the trainee. म्हणजे विद्यार्थ्यांचे गाईड कोण कोण असतात तर पीजी टीचर्स तिथे एमकॉम किंवा बीकॉम ला शिकवणारे जे प्राध्यापक असतात तुमच्या कॉलेजला ते गाईड असू शकतात. ज्या ज्या केसेस मध्ये गाईड्स अवेलेबल नाहीत त्यांनी मला संपर्क करावा. माझं गाईड म्हणून सुद्धा नाव घेतलं तर चालेल. त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने गाईड करता येईल हे आपण पाहून घेऊ. तुमच्या कॉलेजला असेल तर अजून छान होईल, ते जास्त सही होऊन जाईल. Then 7वा पॉइंट, the duration of project shall be 120 hours. जे ऑन जॉब ट्रेनिंग हे किमान 120 तासाचं असलं पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही डेली किती तास काम करते ऑर्गनायझेशनला जाऊन हे मॅटर करतं. तर दररोज 3 तास करत असाल तर त्या पद्धतीनं तेवढे दिवस तुम्हाला तिकडे जावं लागेल. 6 तास करत असाल, 8 तास करत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला तेवढे डेज या ठिकाणी कन्सिडर करायचे आहे. The college university department has flexibility to allow students to complete the leadership internship and articleship at the time during the semester, but report of the OTG shall be submitted before commencement of semester examination. So तुम्हाला परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजे दॅट मीन्स आपली परीक्षा कधी सुरू होणार आहे 15 एप्रिल का 22 एप्रिलला. सो त्याच्या आधी तुम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट तुमच्या केंद्रावरती जमा करणं गरजेचं आहे. इन केस ऑफ स्टुडंट रजिस्टर्ड ऑन डिस्टन्स मोड फॉर ऑलरेडी वर्किंग एम्प्लॉयड, म्हणजे तुम्ही असे विद्यार्थी आहात जे काम करतात, दे आर टू सबमिट द ओटीजी रिपोर्ट. हावेवर कॅन कम्प्लीट ओटीजी सेम ऑर्गनायझेशन वेअर दे आर वर्किंग और एम्प्लॉयड. तुम्ही अशाच ठिकाणी जे काम करत असाल एखाद्या ठिकाणी तर तिथंच तुम्ही तुमचा प्रोजेक्ट किंवा वर्किंग हा ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोजेक्ट रिपोर्ट
करू शकता. दो स्टुडंट हु आर रजिस्टर्ड अँड रजिस्टर्ड बट नॉट वर्किंग, वर्किंग काम करत नाही किंवा एम्प्लॉयड नाहीत एनिवेअर, have to complete OTG as per the guidelines given the regulation. जो वरती जे स्टुडंट रेग्युलर स्टुडंटना जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे त्यांनी हा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. इव्हॅल्युएशन ऑफ ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे शेवटी याचं मार्किंग सिस्टम जी आहे ती कशा पद्धतीने असते, तर या पेपरला तुम्हाला 100 मार्क्स आहे. इथे तुम्हाला 80-20 असं काही नाहीये, तर कम्प्लिटली 100 मार्क्स साठीच तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. So, OTG following criteria and shall be done by internal guide and mentor. जे ते तुमचे गाईड्स असतील, गाईड ते तुम्हाला या पद्धतीने मार्क्स देतील. अटेंडन्स आणि एंगेजमेंट यासाठी तुम्हाला 10 मार्क आहेत. सो 120 आवर्स तुम्ही अटेंड केला असेल आणि याचा अटेंडन्स आमच्या स्टडी सेंटर किंवा तुम्ही स्वतः सुद्धा मेंटेन करायचा आहे, ज्याच्यावरती स्टडी सेंटरच्या गाईडची साईन घ्यायची आहे किंवा तुमच्या मेंटर जो आहे ऑर्गनायझेशन मधला त्याची साईन घ्यायची आहे. रिलेव्हन्स ऑफ इंटर्नशिप अँड अप्रेंटिसशिप विथ करिक्युलम, म्हणजे जो तुमचा सिलेबस आहे त्याच्याशी रिलेटेड तुमचा टॉपिक आहे का आणि त्या पद्धतीने तुम्ही डेटा कलेक्शन केलंय का, त्या पद्धतीने तुम्ही अनालिसिस केले का, या सगळ्या गोष्टीची रिलेव्हन्स जो आहे त्याच्यासाठी तुम्हाला 10 मार्क आहे. रिस्पॉन्सिबिलिटी हँडल ड्युरिंग द इंटर्नशिप अँड अप्रेंटिसशिप, म्हणजे तुम्ही त्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असताना तुम्ही जी जबाबदारी घेऊन काही कामं केली असेल तर त्याचं या ठिकाणी 20 मार्क्स आहेत. स्किल्ड अक्वायर्ड ड्युरिंग द इंटर्नशिप अँड अप्रेंटिसशिप, तुम्ही कोणकोणते स्किल्स अक्वायर्ड केले तिकडे ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना त्याच्यासाठी 20 मार्क्स आहेत. आणि contribution to interns apprentice to the organization, तुम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट केल्यामुळे ऑन जॉब ट्रेनिंग कंप्लीट केल्यामुळे त्या ऑर्गनायझेशनला काय बेनिफिट्स होत आहेत त्याच्यासाठी तुम्हाला 20 मार्क्स आहे. आणि अप्रेंटिसचे पण आर्टिकल्स, इंटर्नशिप आणि आर्टिकलशिप रिपोर्ट जो आहे त्याच्यासाठी 20 मार्क्स आहे. असे टोटल तुमचे 100 मार्क्स आहेत आणि 100 मार्क्स विल बी गिवन बाय द युअर इंटरनल गाईड और मेंटर. इंटरनल गाईड किंवा मेंटर हे तुमचे 100 मार्क्स देणार आहे. तर ह्याच्यावरती तुम्हाला तुमच्या गाईडशी डिस्कस करणं गरजेचं आहे. या प्रत्येक पार्टवरती तुम्ही काय काय कॉन्ट्रीब्यूट केले हे सांगणं क्रमप्राप्त आहे. किंवा या ठिकाणी मला सांगायला आवडेल की या जे 6 क्रायटेरियाज आहेत त्याच्यावरती तुम्ही फोकस करणे आणि त्याच्यावरती तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे. बसून घे तुम्ही त्या पद्धतीने हा सिलेबस मी तुम्हाला शेअर केलेलाच आहे आणि त्या पद्धतीने हा ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोजेक्ट कंप्लीट करणे क्रमप्राप्त आहे. तुम्ही स्वतः अटेंडन्स मेंटेन करा किंवा तुमच्या कॉलेजला अटेंडन्स मेंटेन करायला हवा किंवा तुमचे ऑर्गनायझेशन आहे तिथे अटेंडन्स मेंटेन करा ज्याला तुम्हाला 10 मार्क्स आहेत. सो त्या पद्धतीने तुम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट कंप्लीट करणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट टायटल फायनल करणार किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करणं क्रमप्राप्त आहे यावरती आपण थोडंसं आता चर्चा करणार आहोत. जस्ट अ सेकंड. आता आपण सिलेबस आहे त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. याच्या प्रोजेक्ट रिपोर्टचे काही फर्स्ट पेजेस असतात त्याचे हे फॉर्मॅट्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही ते रिपोर्ट तयार करत असताना ते फॉर्मॅट्स कन्सिडर करा व ते पाहून घ्या. त्याचबरोबर रिपोर्ट मध्ये कोणकोणते टॉपिक्स येणं गरजेचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला आत्ताच्या सेशन मध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ते सोडवणं म्हणजे किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट करणं सोपं जाईल. सो पहिला टॉपिक जो आहे इंट्रोडक्शन टू स्टडी.
चॅप्टर 1 जो आहे ते इंट्रोडक्शन टू स्टडी, त्याच्यामध्ये जे तुम्ही टायटल घेणार आहे, फॉर एक्झाम्पल अ स्टडी ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट ऑफ ऑर्गनायझेशन, कुठली ऑर्गनायझेशन असेल त्याचं तुम्ही नाव टाका, किंवा स्टडी ऑफ अ रेशिओ अनालिसिस फायनान्शियल स्टडी ऑफ अ financial performance of the organization with reference to that particular organization, किंवा with the technique of ratio analysis, किंवा अदर कोणतेही टेक्निक्स तुम्ही वापरू शकता जे यापूर्वी तुम्ही शिकलेले आहात. असे वेगवेगळे टेक्निक्स वापरून तुम्ही, याचबरोबर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना काही जुने प्रोजेक्ट्स किंवा ऑन जॉब ट्रेनिंग तुम्ही पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सो चॅप्टर 1 जो आहे इंट्रोडक्शन टू स्टडी, याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू स्टडी तुम्ही का करणार आहे त्याचं बेसिक इंट्रोडक्शन देणं गरजेचं आहे. टॉपिक्स रिलेटेड असावं ते इंट्रोडक्शन, हाफ अँड पेजेस. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी, समजा आपण सिंपल असं समजू की रेशो अनालिसिस वरती प्रोजेक्ट करतो, तर तुमचा ऑब्जेक्ट काय असणार आहे, टू स्टडी द लिक्विडिटी पोझिशन ऑफ द ऑर्गनायझेशन. सो लिक्विडिटी पोझिशन ऑफ ऑर्गनायझेशन तुम्ही चेक करण्यासाठी तुम्ही काय करणार, डेटा कलेक्शन कसं करणार, प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा, त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंट वरून हा डेटा तुम्ही घेणार आहात. आणि त्याच्यामध्ये मग लिक्विडिटीसाठी काय करावं लागतं, तर 2 रेशो काढावे लागतात, एक म्हणजे करंट रेशो आणि दुसरा क्विक रेशो. तर करंट रेशोच्या फॉर्म्युल्यानुसार करंट असेट डिवाइडेड बाय करंट लायबिलिटीज, म्हणजे त्यांची बॅलन्स शीट घेऊन त्याचे 2 किंवा 3 वर्षाच्या करंट असेट काय होत्या, करंट लायबिलिटी काय होत्या, त्यानंतर त्याचा रेशो काय होते, 2:1 येत असेल तर तो ऍज पर स्टँडर्ड किंवा ऍज पर द इंडस्ट्री नॉर्म्स आहे असं म्हणता येईल, जेणेकरून ती ऑर्गनायझेशन त्याची लिक्विडिटी चांगली मेंटेन करते. लिक्विडिटी मीन्स पेइंग कॅपॅसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. सो तशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती एक रिकमेंडेशन किंवा ऑब्झर्वेशन तुम्ही इथं देऊ शकता. आणि असे बरं 5 किमान ऑब्जेक्टिव्ह तुमच्या ऑन जॉब ट्रेनिंगच्या रिपोर्ट मध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यानंतर आहे ते इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, इम्पॉर्टन्स का, म्हणजे महत्व काय, जो तुम्ही स्टडी घेतलाय त्याचं इम्पॉर्टन्स काय, 1 पेजेस 2 पेजेस मध्ये तुम्हाला लिहिता येणं अपेक्षित आहे. देन स्कोप ऑफ द स्टडी, स्कोप मीन्स एरिया, काय कव्हर केलाय तुम्ही, एकच इंडस्ट्री कव्हर केली. बाउंड्रीज वी थिंक दॅट इज द स्कोप ऑफ द स्टडी, तुम्ही मेन्शन करू. लिमिटेशन ऑफ द स्टडी, लिमिटेशन मीन्स काही बंधन आहेत किंवा मर्यादा आहेत, जसं की टाइम इज लिमिट, किंवा म्हणजे थोडेच दिवसासाठी 120 आवर्स साठी तुम्ही प्रोजेक्ट करताय ना, त्यामुळे ते 120 आवर्स इज अ लिमिट. देन ओनली 1 ऑर्गनायझेशन, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ते स्टडीला काही लिमिटेशन्स येत आहेत, ही तुम्ही इथं मेन्शन करणं गरजेचं. सगळं तुम्हाला एखाद्या जुन्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये गुगलवरती वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी रिलेटेड टू युअर टॉपिक्स मिळून जातील. देन महत्वाचं आहे रिसर्च मेथोडॉलॉजी. तर रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये काय काय येतं, की तुम्ही डेटा कलेक्शन कसं करणार आहे, प्रायमरी डेटा कसा कलेक्ट करणार आहे, सेकंडरी डेटा कसा कलेक्ट करणार आहे, आणि त्याच्यानंतर त्या डेटाचं अनालिसिस कसं करणार आहे, हे तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये मेन्शन करणं क्रमप्राप्त आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक जो असणार आहे तुमचा चॅप्टर नंबर 2, इंट्रोडक्शन टू द ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू द इंडस्ट्री, म्हणजे तुम्ही जे काही इंडस्ट्री घेतली असेल, समजा बँक घेतली असेल तर बँकिंग इंडस्ट्रीची इंट्रोडक्शन, किंवा ब्रीफ हिस्ट्री ऑफ द ऑर्गनायझेशन, म्हणजे ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली, कुणी स्थापना केली, किंवा ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला त्याचे काही नॉर्म्स होते, किंवा जेव्हा ची प्रोग्रेस होत गेली तेव्हा त्याच्यामध्ये कोणते कोणते बदल होत गेले, किंवा कसे कसे डिपार्टमेंट कशी ग्रोथ झाली, सगळ्या गोष्टी. दॅट इज ब्रीफ हिस्ट्री ऑफ द ऑर्गनायझेशन. सबसिडरीज असोसिएट्स ऑफ द कंपनी, म्हणजे त्या ऑर्गनायझेशनचे काही ब्रांचेस आहेत का, किंवा कुठेतरी त्यांचं जॉईंट व्हेंचर आहे का, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही तुमच्या रिपोर्ट मध्ये घेणं गरजेचं आहे. डिपार्टमेंट किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, दर ती ऑर्गनायझेशन बसून घ्या सर, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असेल तिथे तर तुम्ही ती मॅन्युफॅक्चरिंग कशा पद्धतीने होते, रॉ मटेरियल कुठून परचेस होते, त्यानंतर त्याची प्रोडक्शन कशा पद्धतीने होते, हे सगळं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. किंवा व्हेरियस डिपार्टमेंट जे आहेत ते तुम्ही मेन्शन करू शकता. फॉर एक्झाम्पल मार्केटिंग डिपार्टमेंट असेल,
हा, त्यानंतर तुमचं फायनान्स डिपार्टमेंट असेल, प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, HR डिपार्टमेंट असेल, हे सगळे डिपार्टमेंटची माहिती तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्ही त्या ऑर्गनायझेशन मध्ये सेल्स किती होतोय, त्या ऑर्गनायझेशन मागचा काही प्रॉफिट्स काय आहे, 5-6 वर्षाचा प्रॉफिट, 3 वर्षाचा प्रॉफिट, जेवढं तुम्हाला डेटा याच्यामध्ये देता येईल, किंवा परचेस कशा पद्धतीने होते, ग्रोथ डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झालं, म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा जेवढा तुम्हाला प्रोव्हाइड करता येईल तेवढा तुम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. फ्युचर प्रॉस्पेक्टस म्हणजे भविष्यात या कंपनीचे काही प्लॅन्स आहेत का, जेणेकरून त्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करते दिसून येते, किंवा ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर काय आहे, चेअरमन आहे, शेअर होल्डर्स आहेत, शेअर होल्डर्स मधून म्हणजे इलेक्टेड त्यांना आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असं म्हणतो. सो ते जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा तुम्ही इकडे या इंट्रोडक्शन टू ऑर्गनायझेशन या चॅप्टर मध्ये देऊ शकता. देन तुम्ही जो टॉपिक घेतलाय त्याची रिलेटेड थिअरी आहे ते चॅप्टर 3 मध्ये, त्याला आपण म्हणतो थिअरॉटिकल बॅकग्राऊंड. त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट, नेसेसरी थिअरॉटिकल इनपुट्स मे बी ऍडेड सपोर्ट टू द रिसर्च वर्क. म्हणजे समजा आता तुम्ही रेशो अनालिसिस घेतलं तर व्हॉट इज मीन बाय रेशो, देर आर व्हॉट आर द टाइप्स ऑफ रेशिओ, हे सगळ्या गोष्टी किंवा कम्प्लीट थिअरी. ज्योती मॅडम प्लीज तुम्ही व्हिडिओ बंद करताय. हा, सो तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड, एंटरप्रेन्योरशिप रिलेटेड सगळी जी थिअरी आहे ती तुम्ही या चॅप्टर 3 मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये चॅप्टर्स असणार आहे ते मी तुम्हाला आता थोड्याच वेळात त्याचे इमेज टाकणार आहे, ते प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये टॉपिक्स तुम्ही कव्हर करणं गरजेचं आहे. देन चॅप्टर 4 जो आहे तो डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. जो काही तुम्ही डेटा कलेक्ट केलेला आहे ऍज पर युअर ऑब्जेक्टिव्हला जो डेटा आहे तो तुम्ही कलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल डेटा कलेक्शन कसं करणार आहे तुम्ही, तर प्रायमरी डेटा जो आहे तो इंटरव्ह्यू थ्रू किंवा ऑब्झर्वेशन थ्रू डेटा कलेक्ट करणार आहे. सेकंडरी डेटा तुम्ही त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंट वरून वगैरे घेणार आहे. सो तो जो डेटा घेतलेला आहे त्याचं सॅम्पलिंग कोणत्या पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटिफाईड केलंय किती, किंवा क्वेश्चनियर थ्रू सुद्धा तुम्ही डेटा कलेक्ट केलेला असू शकतो. सो क्वेश्चनियर मधून तुम्ही जर काही सॅम्पल 100 क्वेश्चनियर घेतला, सगळ्या स्टडीला देऊ शकता, किंवा 50% देऊ शकता, किंवा 500 क्वेश्चनियर घेतला तर त्याच्या किती पर्सेंट तुम्ही स्टडीला दिला, हे तुमच्या गाईडशी कन्सल्ट करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फायनल करणं गरजेचं आहे. सो डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन मध्ये हा जो डेटा तुम्ही कलेक्ट कराल त्याच्या म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नुसार, ऑब्जेक्टिव्हला जो रिक्वायर्ड आहे तो डेटा कलेक्ट करणे. जसं की फॉर एक्झाम्पल मी मागाशी म्हटलं तुम्हाला की रेशो अनालिसिस आपण प्रोजेक्ट करत असू आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिक्विडिटी, टू चेक द लिक्विडिटी, टू चेक द सॉल्व्हन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन. लिक्विडिटीसाठी तुम्हाला डेटा घ्यायचा आहे तो बॅलन्स शीट वरून, करंट रेशोचा आणि क्विक रेशोचा. सॉल्व्हन्सीसाठी तुम्हाला सॉल्व्हंट आहे इनसॉल्व्हंट आहे ऑर्गनायझेशन कन्फर्म होईल, जसं डेप्ट इक्विटी रेशो किंवा डेप्ट रेशो. अशा प्रत्येक ऑब्जेक्टिव्हचे 2 ग्राफ्स निघतील. किमान 2 ते 3 वर्षाचा, किमान 3 वर्षाचा डेटा तुम्ही यासाठी घेणं गरजेचं आहे, प्रिव्हियस 3 इयर्सचा. त्याचबरोबर समजा आपण प्रॉफिटेबिलिटी, चेक द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. सो त्या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशो घ्यायचा असेल, ग्रॉस प्रॉफिट ऑफ द पर्टिक्युलर इयर डिवाइडेड बाय सेल्स इंटू 100, त्या वर्षाचा सेल गुणिले 100 म्हणजे त्याचं ग्रॉस रेशो, ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज आपल्याला मिळेल. किंवा नेट प्रॉफिट रेशो, सो नेट प्रॉफिट डिवाइडेड बाय सेल्स इंटू 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो मागच्या 3 वर्षाचा काय आहे नेट प्रॉफिट, सेल्स काय आहे त्याला डिवाइड करून इंटू 100 केलं तर मला नेट प्रॉफिटचं पर्सेंटेज मिळेल. सो दॅट शुड बी अ ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग, म्हणजे तो प्रॉफिट आहे तो वाढत असला पाहिजे तर ती ऑर्गनायझेशन चांगली आहे असं सांगता येऊ शकतं. किंवा तुमचं जे रिकमेंडेशन असेल किंवा तुमचं जे ऑब्झर्वेशन असेल ते तुम्ही त्या ठिकाणी त्या डेटाच्या आधारे तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे. सो डेटा should be analyzed with the help of various tools, studies like charts, bar charts, various charts are there. So chart and data, chart and interpretation, that is the must. म्हणजे चार्ट वरून तुम्हाला काहीतरी इंटरप्रिटेशन पण करता येणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही चार्ट मध्ये दिसतंय, जो काही डेटा सांगतो ते तुम्हाला इंटरप्रिटेशन म्हणून घेणं गरजेचं आहे. देन समजा तुम्ही 5 ऑब्जेक्टिव्ह घेतले असतील आणि त्याचे 2-2 प्रत्येक ऑब्जेक्टिव्हचे 2-2 चार्ट्स
तयार केले असतील, त्याचे इंटरप्रिटेशन केलं असेल, तर ह्या सगळ्याच्या सगळ्या 10 चार्ट वरून तुम्हाला फाइंडिंग्स काढायचे आहेत. फाइंडिंग्स मे बी पॉझिटिव्ह और मे बी निगेटिव्ह, चांगले असू शकतात किंवा वाईट असू शकतात. सो एकाच चार्ट वरून 2-3 सुद्धा ऑब्झर्वेशन किंवा फाइंडिंग निघू शकतात. सो असं नाही की बाबा एकच निघेल. सो मॅक्सिमम फाइंडिंग्स तुम्ही त्या डेटा अनालिसिस वरून क्रिएट करणं गरजेचं आहे. सो त्या पद्धतीने तुम्ही फाइंडिंग किमान 15 ते 20 पर्यंतचे फाइंडिंग्स तुम्ही पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह फाइंडिंग्स काढणं गरजेचं आहे, जे तुम्ही डेटा अनालिसिस केलेलं आहे त्याच्यावर. आणि त्या फाइंडिंग वरून परत तुमचा चॅप्टर नंबर 5 क्रिएट होतो, तो म्हणजे फाइंडिंग्स अँड ऑब्झर्वेशन. हे सगळे चॅप्टर नंबर 5 मध्ये येतात, फाइंडिंग्स अँड ऑब्झर्वेशन. सो ते फाइंडिंग्स अँड ऑब्झर्वेशन या ठिकाणी तुम्ही फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आणि फायनली 6 चॅप्टर, जो लास्ट चॅप्टर आहे तुमचा, सजेशन्स अँड कन्क्लुजन. समजा वरती फाइंडिंग्स अँड ऑब्झर्वेशन मध्ये काही निगेटिव्ह फाइंडिंग्स तुमच्या आले असतील, त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं, तर त्या फाइंडिंग्स वरती सोल्युशन द्यायचं आहे. दॅट इज कॉल्ड, त्याला आपण म्हणतो सजेशन्स. सो जे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत फाइंडिंग मध्ये किंवा इंटरप्रिटेशन मध्ये, तर ते निगेटिव्ह पॉइंट्स पॉझिटिव्ह कशा पद्धतीने करता येईल, व त्याला त्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन कसं देता येईल, ते तुम्हाला कशामध्ये द्यायचं आहे, तो सजेशन मध्ये द्यायचं. आणि फायनली चॅप्टर 6 चा लास्ट पार्ट जो आहे तो कन्क्लुजनचा आहे. आणि कन्क्लुजन मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर हा जो तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोजेक्ट आहे किंवा रिपोर्ट आहे, हे करून किंवा हा स्टडी करून 120 अवर्स जो काही स्टडी आहे, तो स्टडी करून आउटपुट काय मिळेल आपल्याला, किंवा ऑर्गनायझेशनला त्याचा बेनिफिट काय झाला. All individuals which are very much interested in that particular on job training, त्या कंपनीच्या इंटरेस्ट मध्ये, मग इन्व्हेस्टर्स असतील, गव्हर्नमेंट असेल, डेटर्स असतील, क्रेडिटर्स असतील, सो ऑल द थर्ड पार्टीज, हाऊ टू गेट द बेनिफिटेड फ्रॉम दिस रिसर्च वर्क, किंवा हे ऑन जॉब ट्रेनिंग जे केलं त्याच्यातून त्या सगळ्यांना कसं काय बेनिफिट होईल, हे सगळं आपल्याला कशामध्ये, कन्क्लुजन मध्ये देता येईल. सो अशा पद्धतीनं तुम्हाला हे चॅप्टर्स कम्प्लीट करणं गरजेचं आहे. किमान हे 40 ते 50 पेजेस हा रिपोर्ट होणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये हे 6 चॅप्टर्स असतात. आणि ऍट द एंड तुम्हाला बिब्लिओग्राफी द्यायची, ज्याच्यामध्ये तुम्हाला एव्हरीथिंग मेन्शन, जे जे तुम्ही रेफर्स केलं गुगल वरून असेल, बुक्स रेफर केलं असेल थेरॉटिकल बॅकग्राऊंड साठी, ते सगळं बिब्लिओग्राफी मध्ये द्यायचं. आणि अनेक्शर सुद्धा जोडायचे. अनेक्शर म्हणजे तुम्ही समजा फायनान्शियल स्टेटमेंट याच्यासाठी वापरले असतील, फायनान्शियल स्टेटमेंटचं तुम्ही त्या ठिकाणी अनेक्शर म्हणून वापर करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा ऑन जॉब ट्रेनिंगचा रिपोर्ट कम्प्लीट करायचा आहे. इंटरनल गाईड वरच्या हातात सगळे 100च्या 100 मार्क्स आहेत, त्यामुळे इंटरनल गाईड सोबत तुम्ही हे सगळं कन्सल्ट करूनच सगळ्या गोष्टी करणं क्रम प्राप्त आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही ऑर्गनायझेशन मधले जे मेंटर आहेत त्यांच्याशी पण कन्सल्ट करणं गरजेचं आहे. जेवढं जेवढं यातील मला काही गोष्टी तुम्हाला देता येतील, जसं की प्रोजेक्ट रिपोर्टचे फर्स्ट पेजेस कसे असायला पाहिजे, किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये कोणकोणते चॅप्टर असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता यानंतर तुमच्या काही क्वेरीज आहेत, डाऊट्स असतील, कशा पद्धतीने प्रोजेक्ट ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोजेक्ट करायचा आहे, तर ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आय थिंक कोणी हात हँड रेज केले होते, तर त्यांना मी अलाव करतो की त्यांनी काही त्यांचे क्वेश्चन्स आहेत ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भातले, ते विचारायला काय हरकत नाही. एक ब्रीफ आयडिया ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोजेक्ट कसा करायचा आहे मी या ठिकाणी तुम्हाला कन्सल्ट केलेलं आहे किंवा गाईड केलेलं आहे. सो वन बाय वन तुम्ही तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारायला काय हरकत नाही. सध्या तुम्ही हे चालू केलंय नाही केलंय, हा, तर ते करणं गरजेचंच आहे. तर तेव्हा तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला विचारा. ठीक आहे. हा बोला. हा बोला. होय कॉलेज नाही नाही, तुम्ही करायचं आहे, कॉलेजमध्ये सबमिट करायचं आहे. कॉलेज काय देते. मग आता काय सांगितलं, लेक्चर नव्हता का तुम्ही. हं. हम्म.
नाही मॅडम, हे प्रोजेक्ट रिपोर्ट एखादा तुम्ही जुना बघा, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने रिसर्च करतात त्या पद्धतीनं काही सॅम्पल प्रोजेक्ट मी तुम्हाला ग्रुपवरती सुद्धा पाठवतोय, तेही करतोय. पण ते जे आता मी चॅप्टर स्कीम सांगितली ते सगळे चॅप्टर्स तुम्हाला करता यायला पाहिजे. समजा आपण 120 आवर्स तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनला व्हिजिट केलं पाहिजे असं म्हणतो. समजा डेली तुम्ही एक 5-6 तास जात असाल तर 20 डेज तरी किमान तुम्ही व्हिजिट करणं गरजेचं आहे. किंवा समजा ऍज अ वर्किंग म्हटलं आपण 8 तास लोक जातात, तर 8 तास जरी तुम्ही जाताय असं कन्सिडर केलं तरी 15 डेज मध्ये तरी तुम्हाला जाता यायला पाहिजे. आणि तो जो डेटा आहे तो तुम्हाला इकडे प्रेझेंट करता आला पाहिजे त्या रिपोर्ट मध्ये. तो किमान 40 to 50 पेजेसचा रिपोर्ट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अजून कोणाचे काही क्वेश्चन्स? हा, विचारू शकताय, तुम्हाला काय प्रश्न असतील या संदर्भातले ते. पण हे परीक्षेच्या आधी तुम्हाला हे जमा करायचं आहे. हा बोला. हा, ते दोन्ही पद्धतीचे तुमचे गाईड असू शकतात, तुमचे ऑर्गनायझेशनचे मेंटर आणि तुमच्या कॉलेजचे. तुम्ही या संदर्भात तुमच्या कॉलेजला हो हो दोन्ही पण असेल. दोन्ही पैकी एक जरी तुम्ही मेन्शन केलं तरी सुद्धा चालते, असं काही नाही. पण एक्सटर्नल हा चालू शकतात. इंटरनल गाईड पण तुम्ही घ्यायचेच आहेत, कारण इंटरनल गाईड शक्यतो करून मार्क देणार, एक्सटर्नल गाईड देणार नाही आहे. त्यामुळे कॉलेजमधून इंटरनल गाईड घेणे गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येकाने तुमच्या तुमच्या कॉलेजला संपर्क करणे, तुमचे इंटरनल गाईड्स घेणे आणि त्यांचं त्या रिपोर्ट मध्ये नाव मेन्शन करणे. मी तुम्हाला ते हे देणार आहे फॉर्मॅट मध्ये, कशा पद्धतीने बसवायचं आहे, तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये त्या इंटरनल गाईडचं नाव घेऊन ते मेन्शन करणं गरजेचं आहे. अजून कुणाची काही शंका? किमान 15 दिवस ते 20 दिवस तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनला व्हिजिट करून त्या पद्धतीने सर्टिफिकेट तुमच्या ऑर्गनायझेशन मधून घेणं सुद्धा प्राप्त आहे. जो इंटरनल तुमचे गाईड आहे ते चेक करतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स देतील. येस. एनी मोर क्वेश्चन्स रिगार्डिंग ऑन जॉब ट्रेनिंग? आणि तुम्हाला अजूनही काही क्वेरीज असतील तर हे व्हिडिओ रेकॉर्डेड आहे, त्यामुळे हे हा बोला. तुमच्या तिथं तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये केला तरी सुद्धा चालेल, काय अडचण नाही. हो देतील ना, देतील ना. त्याचा प्रत्येक ठिकाणी फायनान्शियल अँगल हा असतोच, कॉमर्स अँगल हा असतोच. तर मग तुम्ही कॉमर्स अँगलला तुम्ही तिथं स्टडी करू शकता. तुम्ही पण बॅलन्स शीट तयार करतात, सगळ्या गोष्टी करतात. त्यांचे इन्कम एक्सपेंडिचर, त्यांचं कॅश मॅनेजमेंट आहे, त्यांचं काय म्हणूया असेट लायबिलिटीज आहे, एव्हरीथिंग आहेच ना तिथे. त्यातल्या कुठल्याही एका पार्ट वरती तुम्हाला रिसर्च करता येऊ शकतो. अकॉर्डिंगली तुम्हाला त्याचा डेटा हे करता आलं म्हणजे कलेक्शन. किंवा एक इन शॉर्ट तुम्ही असं गुगल वरती जरी सर्च केलं किंवा डॉट डॉट ऑर्गनायझेशन वरती काय कॉमर्स अँगल काय स्टडी करता येईल, तशा पद्धतीने तुम्हाला तो स्टडी करता येईल. ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करा, त्याप्रमाणे डेटा कलेक्शन करा, त्याचं अनालिसिस करा आणि फाइंडिंग सजेशन्स कन्क्लूड करा. अजून कोणाचे काही क्वेश्चन्स? काय क्वेश्चन्स असतील तर विचारा. तर परत हा याच्यामध्ये इंटरनल पण नाहीये. बोला. हा बोला. त्यांनी एखादी ऑर्गनायझेशन बघायला पाहिजे जिथे तुम्हाला स्कोप मिळेल. ऑर्गनायझेशन ही फाइंड करावीच लागेल जिथे तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा आहे. तर 100 मार्काचा प्रश्न कोणताही पण तुम्हाला स्टडी करायचा एरिया, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याचा डेटा, प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा,
किंवा त्यानंतर तो डेटावरून अनालिसिस, या सगळ्या गोष्टी करता यायला हव्या. आणि तुम्ही जो विषय निवडाल तुमच्या गाईडच्या कन्सल्टेशन नुसार त्या विषयाशी रिलेटेड सगळा डेटा तिथून कलेक्ट करता यायला पाहिजे, त्याचा अनालिसिस करता यायला पाहिजे आणि 40 पेजेस किमान तुम्हाला त्याचा रिपोर्ट करता आला पाहिजे. रिपोर्ट मध्ये कोणकोणते टॉपिक्स असणार आहेत ते मी तुम्हाला आता थोड्या वेळातच तुम्हाला त्याचे इमेजेस टाकणार आहे. त्या पद्धतीने तो रिपोर्ट व्हायला पाहिजे. हा तुम्हाला त्यात काय अभ्यास करायचा आहे त्याच्यावरती राहील ना. झेडपी स्कूलचं तिने तो डेटा दिला पाहिजे, सोडला असेल तर कसं करणार. हा मग त्या पद्धतीने बघा काय तुम्हाला डेटा मिळतोय ते 1-2-3 वर्षाचे त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट शेअर करतात का बघा. त्या पद्धतीने हा गुगलची पण मदत घ्या. तुम्हाला जे गाईड तुमचं स्टडी सेंटर आहे तिथं संपर्क साधा, त्यांच्याकडून गाईड घ्या किंवा जी झेडपी मध्ये आहेत त्यांना सांगा, मी तिथं जे मेन आहेत त्यांना विचारा की आपल्याला याच्यामध्ये काय रिसर्च करता येईल. आम्हाला एक 40 पेजेसचा रिपोर्ट करायचा आहे, मी आज तुम्हाला जे टॉपिक देतोय त्याचे त्या पद्धतीने ते एक एक टॉपिक कम्प्लीट करत जावं. पहिला इंट्रोडक्शन टू स्टडी ते करा, सेकंड करा, थर्ड करा, फोर्थ करा, फिफ्थ, अशा पद्धतीने टॉपिक कम्प्लीट करत जावं वर्ड मध्ये. हो सगळं इंग्लिश मध्येच आहे. ठीक आहे. तुम्ही जॉब शोधला असेल तर दुसरी तुम्ही कोणती ऑर्गनायझेशन सिलेक्ट करा, नंतर विजिट करा आणि त्याच्या थ्रू त्या डेटाच्या थ्रू तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कम्प्लीट करा. ठीक आहे. अजून कोणाचे काही क्वेश्चन्स. हा गार्गी 40 पेजेस किमान 40 to 50. कशावरती. हा बोला. हो हो काय अडचण नाही. हो 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 चालेल चालेल. कोणती ऑर्गनायझेशन असू दे, तुमचा सब्जेक्ट आणि त्यानुसार त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्यानुसार त्याचं डेटा कलेक्शन, त्यानुसार त्याचं अनालिसिस, फाइंडिंग्स, सजेशन आणि कन्क्लुजन. लक्षात घ्या महत्वाच्या गोष्टी सांगतो. टायटल, त्यानुसार त्याचं डेटा कलेक्शन दॅट इज कॉल्ड रिसर्च मेथोडॉलॉजी, त्यानंतर त्याच्यावरून तुमचं डेटा अनालिसिस, त्याच्यावरून तुमचे फाइंडिंग्स, त्यानंतर सजेशन आणि कन्क्लुजन, या गोष्टी कव्हर होणं गरजेचं आहे. हो त्याचा इमेजेस मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतो. कोणकोणते चॅप्टर्स त्याच्यामध्ये येणार आहेत ते तुम्हाला मी ग्रुपवरती शेअर करतो. हा बघा ना तिथून काय तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह डिफाईन होऊन राहू दे की ऑर्गनायझेशन कोणती असू दे त्याचा काही विषय नाही. ऑर्गनायझेशन कोणती असू दे ह्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला घेता आलं पाहिजे. जे रिसर्च मेथोडॉलॉजी आहे आणि तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी मागच्या सेमिस्टरला शिकलाय, ती रिसर्च मेथोडॉलॉजी जो शिकलेला आहे ना तोच इथे इम्प्लिमेंट करायचा. शिकलेला पेपर जो आहे रिसर्च मेथोडॉलॉजी त्याच्यामध्ये तुम्ही बरंच काही शिकलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला इथं इम्प्लिमेंट करायचं आहे. ठीक आहे. टोटल 100 मार्क्स साठी आहे. इमेज मी टाकले तुम्हाला सिलेबस, त्याच्यामध्ये सुद्धा ते 100 मार्क्स दिले सिलेबस. पेपर नाही, पेपर होणार नाही या पेपरचा. या प्रोजेक्ट रिपोर्टलाच तुमच्या 100 मार्क आहे. ना इंटरनल आहे ना एक्सटर्नल थिअरी असणार आहे तुमची. प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केला की त्याच्यावरती तुमची इंटरनल गाईड तुम्हाला 100 आउट ऑफ मार्क्स देणार आहे. लक्षात घ्या. हा याचा पेपर असणार नाही, सगळ्यांनी ही गोष्ट जाणून घ्या. याचा थिअरॉटिकल पेपर असणार नाही. कम्प्लीट प्रोजेक्ट रिपोर्टलाच तुम्हाला 100 मार्क आहे. याचा इंटरनल 20 मार्काचे क्वेश्चन सुद्धा येणार नाही या पेपरचे. म्हणजे तुमचे टोटल 6 पेपर आहेत, त्यातला हा एक पेपर आहे, बाकीचे 5 तुमचे थिअरी आणि इंटरनल असेल. पण या पेपरचं तुमचं थिअरी इंटरनल असणार नाही. कम्प्लीट प्रोजेक्ट रिपोर्टलाच तुमचे 100 मार्क आहेत आणि ते तुमचे इंटरनल गाईड्स त्याच्यामध्ये देणार आहे. ठीक आहे. तुमच्या स्टडी सेंटर कडून इंटरनल गाईड्स घ्या. बिफोर एक्झाम स्टार्ट, म्हणजे तुमची परीक्षा कधी सुरू होते 22/4, म्हणजे 15/4 तुम्ही जमा करणं गरजेचं आहे. हो हो 15 एप्रिल पर्यंत तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट.
काय म्हणाला? हा, असाइनमेंट क्वेश्चन येतील मॅडम. मागच्या सेशन मध्ये सांगितलंय ऑलरेडी. सेशन प्रत्येक अटेंड करा व्यवस्थित, सांगितलंय. येथील आल्या ग्रुपवरती माहिती दिली जाईल आणि त्यामध्ये तुम्ही ते कम्प्लीट करून सबमिट करायचं. ते सुद्धा बिफोर एक्झामिनेशन सबमिट करायचे आहे. 15 ते 20 तारखेपर्यंत मी तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन देतो. ठीक आहे. हा बोला. हो हो चालेल की, काय अडचण नाही. ऑर्गनायझेशन कोणती आहे हे मॅटर करतच नाही. हा असू दे ना, त्याच्यात तुम्हाला रिसर्च काय करता येईल हे महत्वाचं. रिसर्च समथिंग यू नीड टू फाइंड न्यू which will be helpful to your organization, you and any more related third parties ज्यांना इंटरेस्ट आहे. कशावर करायचं सर प्रोजेक्ट, आकांक्षा झालं, हे सगळं या सेशन मध्ये सांगितलेलं आहे. मी परत आता तेच सांगितलं आहे. आहे आहे सगळं आहे. सगळं स्टँडर्ड रिपोर्ट तुम्हाला सबमिट करायचा आहे. जे स्टँडर्ड रिपोर्ट आहे ते करायचे. इंटरनल गाईड त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. त्यांच्या कन्सल्टेशन कम्प्लीट करून घ्या. ठीक आहे. अजून कोणाचे काही क्वेश्चन्स? ऑन जॉब ट्रेनिंग हा स्पेसिफिक पेपर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट सबमिट करायचा आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला हा बोला. रिपोर्टचं सबमिशन तुमचे गाईड जे सांगतील त्या पद्धतीने करा. त्याचं काही असं स्पायरलच पाहिजे, ब्लॅकच पाहिजे, गोल्डन एम्बॉसिंग पाहिजे असं काही नाही. असे काही गाईडलाईन्स नाहीये. तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्यामध्ये तुम्ही करू शकता. महत्वाचं आहे डेटा, महत्वाचं आहे रिपोर्ट, टायटल, ऑब्जेक्टिव्ह, त्याचा इम्पॉर्टन्स, त्यानंतर डेटा कलेक्शन वरून तुमचं अनालिसिस वरून तुमचं ऑब्जेक्टिव्ह फुलफिल झालं पाहिजे. त्यानंतर तुमचे फाइंडिंग झाले पाहिजेत, फाइंडिंग वरती तुमचे सजेशन्स आले पाहिजेत आणि सजेशन नंतर तुमचं कन्क्लुजन सुद्धा आलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा आहे. ठीक आहे. आय थिंक जेवढं बेसिक सांगणं गरजेचं होतं ते सगळं सांगून झालेलं आहे. आणि आपण क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये क्वेश्चन सुद्धा घेतलेले आहेत. अजून काही कोणाचे क्वेरीज असतील तर विचारा. हा बोला का. हॅलो. हा हा बोला. हा हो हो लागणार. स्टॅम्प लागेल, सिग्नेचर लागेल, त्यांचं पत्र लागेल की बाबा या स्टुडंटनं माझ्याकडे 120 आवर्स व्हिजिट केलेला आहे, म्हणजे आमच्या ऑर्गनायझेशन मधून येऊन हा प्रोजेक्ट रिपोर्ट कम्प्लीट केलेला आहे. लागेल ना. इंटरनल गाईड, एक्सटर्नल गाईडची नावं टाका त्याच्यामध्ये. सेल्फ डिक्लेरेशन लागेल, सगळं लागेल. ठीक आहे. हा बोला. प्रोजेक्ट टाईप करायचा वर्ड मध्ये आणि त्याचे 40 पेजेस. हा टाईप होईल. इंग्लिश. एमकॉम कुठल्या भाषेत आहे तुमचं? मग इंग्लिश. अजून अजून काही क्वेश्चन्स? असेल तर विचारायला लागलंच. मग आपण याच्यामध्ये आता स्टॉप करणार आहोत.
ठीक आहे. इंटरनल गाईडसाठी तुम्ही तुमच्या अभ्यास केंद्राला संपर्क करा. त्या पद्धतीने कोणाची काही क्वेरीज असतील तर मला कॉल करा, मेसेज करा किंवा अभ्यास केंद्राशी पण बोलून घ्या. चार्जेस तुमचे ऑर्गनायझेशन फायनल करा, टायटल फायनल करा, ऑब्जेक्टिव्ह फायनल करा, डेटा कलेक्शन कसं करणार आहे ते फायनल करा, त्याचं अनालिसिस कसं करणार आहे, त्यानंतर त्याचं फाइंडिंग, सजेशन आणि कन्क्लुजन या सर्व गोष्टी तुमच्या प्रोजेक्ट पेपरमध्ये येणं क्रमप्राप्त आहे. थँक्यू फॉर एव्हरीवन फॉर अटेंडिंग दिस सेशन. या ज्या गाईडलाईन्स दिल्या त्याच्याप्रमाणे तुमचा प्रोजेक्ट पेपर तुम्ही लवकरात लवकर म्हणजे बिफोर एक्झामिनेशन स्टार्ट तुम्ही तुमच्या अभ्यास केंद्रावरती जमा करा. ओके, थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग. आय थिंक हा सेशन आपण आता थांबवतोय, सगळ्यांचे क्वेश्चन संपलेले आहेत. थँक्यू सो मच. ठीक आहे, सेशन संपलेला आहे, लेफ्ट व्हायला काही हरकत नाही.